ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविक, असं सांगतात की चांगली कर्मे आणि चांगले कामे माणसासाठी चांगले स्वप्ने घेऊन येतात. माणसाने केले चांगले कृत्ये माणसाला रात्री चांगली झोप देत असतात. एवढंच नाही तर आंतरिक शांती आणि सुखाचं 2 क्षण त्या व्यक्तीला मिळत असतात. परंतु वाईट कार्य, वाईट कृत्ये व्यक्तीची शांती हिरावून घेत असतात. व्यक्तीचं मन आणि व्यक्तीचं हृदय हे चलबिचल होत असते. आपोआप त्याचं मन, त्याचं हृदय खात असते, कारण हे वाईट कृत्ये व्यक्तीला चांगलं जीवन जगण्यासाठी मागे खेचत असते. आणि म्हणून असं सांगतं की कर्मात हेर जैसी करणी वैसी भरणी. जसे मनुष्य करतो तेच त्याला मिळत असते. ज्या मापाने तो पेरतो त्याच मापाने त्याला मिळत असते. आणि हेच दृश्य आपण आजच्या शुभवर्तमानामध्ये पाहतो, जिथे एवढा भला मोठा बलवान राजा हेरोद आज कुठल्या तरी एका व्यक्तीमुळे डिस्टर्ब झालेला आहे. जेथे प्रभू येशू ख्रिस्ताचं नाव फेमस होत आहे, एका बाजूला प्रभू येशू ख्रिस्ताची कीर्ती सर्वत्र पसरत आहे, आणि येथे मात्र हेरोद राजा डिस्टर्ब होत आहे. अशासाठी की तो सांगत आहे की हा प्रभू येशू ख्रिस्त नसून बाप्तिस्मा करणारा योहान मेलेल्यातून जिवंत झालेला आहे. कुठेतरी त्याच्या मनामध्ये खंत आहे, कारण बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाला ठार मारण्यामध्ये हेरोद राजाचा हात होता. हेरोद राजाला पूर्णपणे ठाऊक होतं की हा बाप्तिस्मा करणारा योहान हा निष्पापी आहे, सत्याच्या मार्गावरती चालणार आहे, आणि जो काही ते मला सांगत आहे, तो मला सांगत आहे ते सर्व काही खरं आहे. हे असून देखील आपल्या एका पत्नीला किंवा एका बाईला खुश करण्यासाठी तो निष्पाप व्यक्तीचा बळी देतो, त्याला ठार मारतो. परंतु हे कृत्य करून हेरोद राजा शेवटपर्यंत आनंदित राहत नाही. त्याची झोप उडून जाते, आणि कुठेतरी हा बाप्तिस्मा करणारा योहान जणू काही त्याच्या स्वप्नामध्ये येत आहे, त्याची झोप उडत आहे. आणि म्हणूनच आज प्रभू येशू ख्रिस्ताची वार्ता ऐकून तो सांगत आहे, हा प्रभू येशू ख्रिस्त नाही, तर ज्या व्यक्तीला मी ठार केलेलं होतो ती व्यक्ती उठलेली आहे, आणि ती मला डिस्टर्ब करत आहे. आणि त्याच्यानंतर आपण पाहतो की राजा हेरोद याचा अंत फार वाईट होत असतो. आणि म्हणून असं सांगतं की जी व्यक्ती इतरांबरोबर वाईट गोष्टी करते, वाईट वागते, तेच कर्मे किंवा तेच फळे तिला भोगावी लागत असतात. आणि चांगले कृत्य केल्यानंतर व्यक्तीला चांगलेच गोष्टी मिळत असतात. आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलेलं आहे, ज्या मापाने तुम्ही देणार आहात किंवा ज्या मुठ्ठीमध्ये तुम्ही घेऊन पेरणार आहात, तेवढंच पीक तुम्हाला मिळणार आहे. तेच माप तुमच्यासाठी वापरण्यात येणार आहे. आणि म्हणून जेवढे आपण चांगली कृत्य करणार आहोत त्याचा मोबदला आपल्याला डबल टिबल मिळणार आहे. चांगल्या फळाद्वारे मिळणार आहे, चांगल्या आशीर्वादाने मिळणार आहे. परंतु वाईट कृत्य मात्र माणसाला ब्लेसिंग नाही, आशीर्वाद नाही, तर एक प्रकारचं कस माणसावरती आणत असतं, आणि त्यामुळे माणसाचं जीवन पूर्णपणे डिस्टर्ब होत असतं. आणि म्हणून कधी कधी आपण पाहतो की वाईट करणाऱ्या व्यक्तीच्या मनातील मनामध्ये भीती कायमची असते. झोप त्याला लागत नसते, चांगलं जीवन तर जगू शकत नाही. परंतु जी व्यक्ती इतरांवरती प्रेम करते त्या व्यक्तीला सुखाची झोप लागत असते. ती व्यक्ती किती डिस्टर्ब झाली तरी त्यातून ती बाहेर निघत असते. खऱ्या शांतीचा अनुभव तिला होत असतो, कारण ती व्यक्ती नेहमी चांगले कार्य करत असते. बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाने आपल्या जीवनामध्ये चांगलं कार्य केलं, सत्याच्या मार्गावरती चालला, म्हणून त्याला स्वर्गप्राप्ती झाली. परंतु हेरोद राजाला मात्र स्वर्गप्राप्ती झाली नाही. त्याचं मन मात्र शेवटपर्यंत डिस्टर्ब राहिलं. आपलं देखील मन कधी कधी डिस्टर्ब होत असते, जेव्हा आपण इतरांच्या जीवनामध्ये अंधार पसरवण्याचा प्रयत्न करतो,
जेव्हा आपण इतरांना खाली पाडण्याचा प्रयत्न करत असतो तेव्हा आपलं अंतःकरण आतमधून खात असते. आपली सतसत विवेक बुद्धी एका टाचणीप्रमाणे सुईप्रमाणे आपल्याला टोचत असते. ती जणू काही आपले इंडिकेशन देत असते की आपण जे काही करत आहोत ते आपण चुकीचं करत आहोत. आज परमेश्वराकडून आपण सामर्थ्य मागूया की आपल्या हातून चांगले कृत्य घडावे व दुसऱ्यांच्या जीवनामध्ये अंधाराचं वातावरण पसरवण्यापेक्षा प्रकाशाचं वातावरण आपण नेहमी पसरावं. इतरांचं जीवन सुखमय आनंदित बनवावं म्हणून आपण परमेश्वराकडून सामर्थ्य कृपा मागूया. आमेन.